नमस्कार, शोभाज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहे। रेसिपी अतिशय साधी सोपी आहे। टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता, रात्रीच्या दुपारच्या जेवणातही बनवू शकता। भेंडी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो। या भेंडीमध्ये चिंच किंवा गूळ किंवा लिंबू टाकायची गरज नाही। 1 पाव भेंडी घेतलेली आहे। भेंडी, टोमॅटो, मिरची धुवून पुसून घेतलेली आहेत आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या कमी तिखट आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता कांदा, मिरची, टोमॅटो आणि भेंडी बारीक कापून घेतली या प्रकारे। आणि लसूण आहे तो मी ठेचून घेतलेला आहे। तुम्ही कापूनही घेऊ शकता, पण असं ठेचून लसूण घेतला की त्याची चव अप्रतिम लागते। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात 2 मोठे चमचे तेल टाकायचं। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर सुरुवातीला मोहरी टाकली। मोहरी छानपैकी तडतडू द्यायची। जिरे टाकले। जिरे मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकायची, कारण मिरची भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून आधी आपण मिरची टाकली। मिरची थोडा वेळ भाजायची। बघा या प्रकारे थोडी पांढरी व्हायला लागल्यानंतर मग ठेचून घेतलेला लसूण टाकायचा। लसूण टाकल्यानंतरही लसूण, मिरची, जिरे मोहरी थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा टाकला। कांदा टाकून हे सर्व मिश्रण 1 मिनिटभर परतायचं। कांदा ट्रान्सपरंट झाला की मग त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली। हळदीमुळे भेंडीला रंग अप्रतिम येतो, तसंच चवही छान लागते। तर हळद टाकून हे सर्व मिश्रण 1 मिनिटभर छानपैकी परतून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम आहे। भेंडी बरेच वेळा चिकट होते, त्यामुळे करणं टाळलं जातं किंवा खाणंही टाळलं जातं। आपण इथे कुठेही लिंबाचा किंवा चिंचेचा वापर करत नाही, तर त्याऐवजी आपण टोमॅटो टाकतोय। टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकायचं, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। हे टाकून सर्व मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं। पुन्हा अर्धा मिनिट टोमॅटो टाकून परतलं आणि मग बारीक कापून घेतलेली भेंडी टाकली। भेंडी टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, कारण आधी आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचं। शिजत असताना 1 ते 2 वेळा झाकण उघडून पुन्हा भेंडी परतली, त्यानंतर पुन्हा झाकून ठेवलं। असं मी 2 वेळा केलं आणि 3 ते 4 मिनिटानंतर अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे। बिलकुल चिकट होत नाही आणि अतिशय चविष्ट लागते। नेहमीप्रमाणे आपण भेंडी करतोच, पण या पद्धतीने एकदा भेंडी करून पहा। तुम्हाला हवा असल्यास शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, पण अशी भेंडी सुद्धा अतिशय उत्तम लागते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।